या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी जवळपास या देशातील नागरिकांनी ठरवलेलंच आहे। त्यांनी 5 वर्षामध्ये केलेला विकास त्यामध्ये खूप काही सांगता येईल, परंतु विकासाबरोबर या देशाची सुरक्षा आणि या देशाची पत आणि प्रतिष्ठा जगामध्ये कुणी वाढवली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींनी वाढवलेली आहे। आपले खासदार चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत। खेडमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली, 28,000 मतानं ते निवडून आले। शिरूरमधनं दुसऱ्यांदा निवडणूक लढवली, त्यावेळेस 1,78,000 मतानं ते निवडून आले। तिसऱ्यांदा शिरूरमधून उभे राहिले, 3,04,000 मतानं ते निवडून आले आणि आता चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे। या चौकारासाठी 4 लाख मतांच्या मताधिक्यानं दादा निवडून येणार हे मी आपणा सर्वांना खात्रीनं सांगतो। आता सुरेश भाऊ गोरेंनी सांगितलं आमची मागची आघाडी नंबर 1 होती, पण आता आमची फाईट आहे महेश दादा आणि आमच्या। महेश दादांचं मतदान आमच्यापेक्षा जास्त आहे, त्या खालोखाल आमचं मतदान आहे आणि म्हणून निश्चितपणानं शिरूर हवेली तालुक्यातनं मागचं जे मतदान विक्रमी झालं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याचं मी आश्वासित करतो। आणि या देशाला मजबूत सरकार नको, नरेंद्रभाई मोदींचं मजबूत सरकार पाहिजे। यासाठी शिवसेनेचे शिलेदार आदरणीय आढळराव दादा पाटील यांना त्या ठिकाणी पाठवायचं आणि त्यासाठी 29 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हापुढचं बटन दाबून मतदान करावं एवढी विनंती करून थांबतो।